देशातील सर्व बहुजनांचं नेतृत्व, या देशातील संविधानाच्या बाजूने उभे असलेले एकमेव नेतृत्व श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, सन्माननीय अंजलीताई आंबेडकर, तमाम बहुजनांचं उज्ज्वल भविष्य मान्य सुजाताराव आंबेडकर, उपस्थित सर्व बांधवांना माझा जय भीम, जय ओबीसी, जय संविधान. बांधवांनो, या मंचावर मला आज या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आज आपला सगळा देश गुलामगिरीच्या खाईमध्ये नरेंद्र मोदीने टाकलेला आहे. एवढा खालच्या पातळीवर गेलेला पंतप्रधान या देशाने कधीच पाहिला नाही. मुजरा काय तर सगळा देश त्यांनी त्या ठिकाणी त्या ट्रम्पच्या हवाली केलेला आहे. सगळं पूर्णपणे आज भाजप त्या ठिकाणी पूर्ण विकल्या गेलेली आहे आणि आज देशामध्ये सगळ्या शक्ती आज कोणीच बोलायला तयार नाही. माझ्या मंचावर सर्व पक्षांना माझं आव्हान आहे की तुमचा त्या ठिकाणी त्या एपिस्टांमध्ये काय अडकलंय का की आज काँग्रेस बोलायला तयार नाही, राष्ट्रवादी बोलायला तयार नाही, शिवसेना बोलायला तयार नाही, या देशामधले डाव्या शक्ती बोलायला तयार नाही. या देशातले सर्व विरोधी पक्ष त्या राज्यातले घटक पक्ष असले तरी आज कोणी रस्त्यावर उतरायला तयार नाही. या देशामध्ये जर रस्त्यावर पहिल्यांदा कोणी उतरला असेल तर ते केवळ श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर उतरले. म्हणून या देशाचं संविधान वाचवण्याची ताकद आणि हिंमत केवळ वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. मी या ठिकाणी ओबीसीचा कार्यकर्ता आहे नात्याने मी या ठिकाणी एकच आवाहन करतो की त्या ठिकाणी देश पातळीवर येणाऱ्या काळामध्ये हे जन आंदोलन मोठं उभं राहणार आहे आणि त्याचं नेतृत्व श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांनी करावं आणि तातडीशी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर देशभर आपण सगळ्यांनी आंदोलनात उतरावं असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे